चारचाकी गाडी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार बंद. 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार. सविस्तर बातमी. रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार असून सुमारे 70 लाख रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक लाभार्थ्यांची नावे देखील यादीतून काढून टाकली जाणार आहेत. नवीन नियमांनुसार रेशन कार्डची पात्रता और निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. फक्त पात्र आणि निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. उत्पन्न मर्यादा. सरकारने उत्पन्न मर्यादाही निश्चित केली आहे. शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये तर ग्रामीण भागासाठी 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कोणाचे रेशन कार्ड रद्द होणार? ज्या कुटुंबांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट असलेले लाभार्थी, स्वतःचे घर किंवा फ्लॅट असलेले कुटुंब, इन्कम टॅक्स भरणारे रेशन कार्ड धारक, तसेच घरात एसी किंवा जनरेटरचा वापर करणारे लाभार्थी यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. निर्णयामागील कारण. गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पारदर्शकपणे पोहोचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. महत्त्वाच्या सूचना. जर कोणी चुकीची माहिती देऊन रेशन कार्डचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. लाभार्थ्यांनी खरी आणि वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.